चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला लाईन अँड प्लेन, ठीक आहे, याच्यावरच्या आधारित एक क्वेश्चन सोडू. ठीक आहे, काय म्हणतात आपण? फाइंड द अँगल बिटवीन. ठीक आहे, काय म्हणतात? फाइंड द अँगल बिटवीन. ठीक आहे, द लाईन. आपल्याला एक लाईन दिली आहे, पहिली लाईन. ठीक आहे, कोणती आहे? आर प्लस ए प्लस लॅमडा बी. ठीक आहे, या लाईनचा जो फॉर्मॅट असते ना मेरे अजीज दोस्तों, असा जरी देऊ ना, पण या लाईनचा फॉर्मॅट ए आर इज इक्वल टू ए प्लस वेक्टर ए प्लस लॅमडा बी च्या फॉर्म मध्ये राहतो. लक्षात ठेवा, आर इज इक्वल टू ए, हा पूरा ए वे प्लस लॅमडा बी. ठीक आहे, एट द प्लेन. प्लेन दिला आपण, हा जो प्लेन असा दिसता आर एन एन बार इज इक्वल टू पी, या फॉर्मॅट मध्ये दिसता. पहा काय की इथं जो प्लेन, ठीक आहे, प्लेन इज इक्वल टू हा प्लेन इंटू सॉरी एन बार इज इक्वल टू पी. ठीक आहे, हा काय झाला? इक्वेशन ऑफ लाईन आणि हा इक्वेशन ऑफ प्लेन झाला. ठीक आहे, देऊ नसा पण फॉर्मॅट हवं ओरिजिनल. ठीक आहे, जनरल इक्वेशन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. लक्षात ठेवा. आता काय होईल पहा, आता काय आपल्याला का काढायचा? इकडे पहा, ध्यान से देखो. अँगल बिटवीन द लाईन आणि प्लेन. मान के चलो एक प्लेन असा, प्लेन म्हणजे जागा. ठीक आहे, हा प्लेन समजा, आणि याच्यावर एक अँगल आहे, म्हणजे सॉरी अँगल नाही, याच्यावर एक लाईन आहे. काय म्हणतात? लाईन. ठीक आहे, हे लाईन अशी असेल, म्हणजे फील करा, हा जर प्लेन आहे तर याच्यावर एक लाईन अशी असेल, सपोज द्या. ठीक आहे, म्हटलं काय म्हणता आपण? ह्या जर प्लेन असेल तर लाईन अशी आहे, आणि याच्यामध्ये जो अँगल दिसता, अँगल, याच्यामध्ये जो अँगल बनला तो अँगल फाइंड करायचा. तर फील करा, थोडी जरी केली 3D असल्यामुळे फील करा, हा अँगल फाइंड करायचा. कुठा? लाईन अँड प्लेन मधला. ठीक आहे, तर काय होईल पहा, द अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन. ठीक आहे, मान के चलो कोणती दिली आहे पहा, इज गिवन बाय. ठीक आहे, इज गिवन बाय याचा अँगल अँड प्लेन, याच्यामधला जो लाईन राहतो तो पहा. फॉर्म्युला काय पहा की साइन थीटा इज इक्वल टू बी डॉट एन डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ बी इंटू मॉड्युलस ऑफ एन. ठीक आहे, हा फॉर्म्युला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहिलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहून ठेवून दिलो. आता आपण ध्यान से देखो, त्याच्यानंतर काय की आपल्याला गिवन लाईन का दिली आहे? गिवन लाईन दिली आहे आर इज इक्वल टू आई प्लस 2j प्लस के. ओके, प्लस लॅमडा काय पहा आय प्लस जे प्लस के. ठीक आहे, इथपर्यंत हा लाईन दिला. ठीक आहे, अँड प्लेन काय पहा, प्लेन सुद्धा दिला आपल्याला. ध्यान से देखो, काय पहा आर डॉट 2i प्लस जे प्लस के इज इक्वल टू 8. हे दोन दिले. ठीक आहे, म्हटलं. आता पहा, ध्यान से देखो, जेवढा लागते तेवढाच इथून घ्यायचा. म्हटलं ना, म्हणजे पहा इकडे पहा, आपल्याला वेक्टर बी लागतं. ध्यान से देखो, आणि एन वेक्टर लागत आहे. ठीक आहे, दोन वेक्टर लागत आहेत. इथं चेक करू पहा, मग सांगितलं होतं आर इज इक्वल टू ए प्लस लॅमडा बी. ए. ठीक आहे, हा ए. ओके, हा ए प्लस लॅमडा बी, हा बी आहे. ध्यान से देखो, तर आपल्याला कोणाची गरज आहे? बी ची. ध्यान से देखो, बी. ठीक आहे, त्यानंतर आर इज इक्वल टू इक्वेशन ऑफ प्लेन आर एन इज इक्वल टू पी ना, तर कोणाची गरज आहे? एन ची. म्हणजे पहा, मी एक काम करतो, जिथं लाईन मारलो, ठीक आहे, ते दोन गोष्टीची गरज आहे. तर मग इथं वेक्टर बी जो राहील तो लाईनचा, तो काय राहील? आय प्लस जे प्लस के. आणि एंड वेक्टर एन किती राहील? ध्यान से देखो, तो राहील 2i प्लस जे प्लस के. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. बहुत ही प्यारा. ठीक आहे, इथपर्यंत मी पहिलं फिक्स केलो काय गरज आहे. ठीक आहे, आता एक काम करता, पहिला जो आहे तो बी डॉट एन काढायचा. ध्यान से देखो. ठीक आहे, नाव बी डॉट एन काढा. ठीक आहे, बी डॉट एन पाहिजे ना, तर काय होईल पहा, बी काय आई प्लस जे प्लस के आपण फिक्स केला होता. ठीक आहे, आता जो एन आहे तो डॉट काय होईल पहा 2i प्लस जे प्लस के. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, बहुत ही प्यारा. ठीक आहे, आता विषय काय पहा, या दोन याच्यामध्ये डॉट आहे, तर लक्षात ठेवा डॉट मध्ये काय होते हे गोष्ट पहिले लक्षात ठेवा. हे तर माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, बेसिक की आय डॉट आय नेहमी आय डॉट आय इज इक्वल टू 1 राहते. ठीक आहे, आय डॉट आय का राहते? 1 राहते. हे गोष्ट पहिले लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आय डॉट जर दुसरा कंपोनंट राहील तर जे 0. ठीक आहे, म्हणजे आय सोबत सिमिलर असेल, म्हणजे सिमिलर म्हणजे इक्वल, आय सोबत आय 1 राहते, बाकी सोबत 0. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर इथं काय होईल पहा, आय डॉट इकडे 2, इथं काय नाही राहत म्हणजे 1 ना, 2 into 1 2, आणि आय डॉट आय 1. क्लिअर आहे, प्लस जे डॉट जे पहा, इथं 1 into 1 1, आणि जे डॉट जे 1. ठीक आहे, त्यानंतर 1 into 1 1, आणि के डॉट के 1. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ सर बी डॉट एन जो आहे तो बी डॉट एन का निघाला पहा. ध्यान से देखो, बी डॉट एन 2 into 1 2 प्लस 3, इथं 1 into 1 1 असेल ना, 3, आणि प्लस 4, म्हणजे बी डॉट एन का भेटला? 4 भेटला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हा इक्वेशन नंबर 2. ओके, आता बाकीचा पार्ट मी मिटवत आहोत. ठीक आहे, पार्ट मी चालू करता पहा, जे भाग आपल्याला कामाचा होता ते ठेवलो. ठीक आहे, आता आपल्याला कोणाची गरज आहे पहा. ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे मॉड बी. ठीक आहे, का पाहिजे बाबा? मॉड बी. तर मॉड काय राहते माहित आहे ना,
याचे जे कोइफिशियंट आहे त्याचा अंडररूट घ्यायचा आणि स्क्वेअर करायचा, ठीक आहे. म्हणजे मॅग्निट्यूड काढायचा असं समजा, ठीक आहे. पुरी बेसिक तर माहित असेल, ठीक आहे. ते तो होईल 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. काहून सांगा बरं, इथं पुढे लिहिता 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 म्हणजे √3. ओ नाईस. म्हणजे मॉड बी जो आहे तो किती भेटला, √3 भेटला, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता, मॉड एन काढता, ठीक आहे. मॉड एन काढता, ठीक आहे. मॉड लिहून टाकू मॉड एन, कारण गरज आहे ना आपल्याला, ठीक आहे. मग आता काय होईल पहा, मॉड एन सुद्धा तसंच, जे एन चे कोएफिशिएंट आहे ना त्याचा स्क्वेअर, म्हणजे कोणाचा 2 चा स्क्वेअर प्लस, ध्यान से देखो 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. काय होईल पहा मित्रांनो, 2 चा स्क्वेअर 4 येईल, बहुत ही प्यारा, ठीक आहे. प्लस काय होईल पहा, त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1 म्हणजे किती येतं पहा, मॉड एन इज इक्वल टू डायरेक्टली येतं. ध्यान से देखो किती येतं पहा, 4 आणि 5 प्लस 6, ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 दिलं होतं ना, याला 3 देऊन टाकू आणि याला 4 देऊन टाकू, ठीक आहे. आता जो पुढचा पार्ट आहे तो लिहिता पहा की फ्रॉम इक्वेशन फ्रॉम 1 2 3 and 4 वरून का दिसताय पहा, ठीक आहे. की 1 इक्वेशन काय, साइन थीटा इज इक्वल टू बी डॉट एन आणि मॉड बी डॉट एन, मॉड बी इंटू मॉड एन, ठीक आहे. इथपर्यंत दिला. आता एक काम करता, बी डॉट एन आपल्याला भेटला आहे का, हो सर, तो आहे 4, येथे घुसाडा, ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 2 वरून आला. 3 वरून चेक करा, मॉड बी किती आहे, √3, येथे घुसाडा √3, ठीक आहे. आणि आता मॉड एन किती भेटला पहा, फ्रॉम 4 √6, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, बहुत ही प्यारा, ठीक आहे. आता एक काम करता पहा, इकडे सुनो मेरी बात, येतं 4 जसा आहे तसा, ओके, बढ़िया, प्यार से, ठीक आहे. इथे √3, येते काय करता पहा, √3 इंटू 2 करून टाकू, बढ़िया, कारण फॅक्टर पाडू, ठीक आहे. आता बाकी ते हे वाली गोष्ट तर मी मिटवतो, ठीक आहे. ओके, बाकी ते इक्वेशन आपण लिहूनच ठेवलं होतं, ठीक आहे. आता काय होईल पहा, 4 जसा आहे तसा येतं काय पहा, ध्यान से देखो, √3 जसा आहे तसा येतं √3 इंटू 2. आता एक वर एक काम करतो पहा, इकडे आहे का, येतं मी 2 इंटू 2 लिहितो, कारण कापाचे आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. पहा येतं मध्ये चुकला पहा, इथं √2 पाहिजे, सॉरी, ठीक आहे. एक गोष्ट इथं √2 पाहिजे, आय एम सॉरी, ठीक आहे, कारण √2 च्या पुरा बाहेर नाही निघाला ना, ठीक आहे. आता काय होईल पहा, वरती 2 इंटू 2 लिहिलो. आता चेक करा, 2 ला मी या 2 ला मी का या 2 ला मी √2 इंटू √2 लिहू शकतो, ऑफकोर्स, बरोबर. तेव्हा 2 होते आणि इंटू 2 डिवायडेड बाय √3 इंटू √3 इंटू √2. काहून असं केलं माहिती आहे, कारण मला डिवाइड मध्ये रूट वाली व्हॅल्यू नाही पाहिजे, इरॅशनल नंबर नाही पाहिजे, मग √2 हटवलं, ठीक आहे. तर आता काय येईल पहा, इकडे पहा, चेक करा, साइन थीटा इज इक्वल टू 2√2 वरती राहिला मॉड मध्ये, ध्यान से देखो, आणि खाली राहिला किती पहा, √3 इंटू √3 3, ठीक आहे. तर एक काम करता, आता पहा, ध्यान से देखो, एवढी तर गोष्ट क्लिअर झाली असेल. आता आपल्याला अँगल काढायचा होता, म्हणजे थीटा ना, हा इकडे जाईल, साइन इनव्हर्स होईल आणि 2√2 आणि डिवायडेड बाय 3. हाच तर आपला आन्सर, 3 मार्क इथं भेटले, ठीक आहे. तर बहुत ही प्यारा क्वेश्चन होता, विद्यार्थी मित्रांनो समजला असेल. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.